नगरमध्ये यार सकाळचे 7:45 वाजले. आपण पोहोचले पिपरिया गावात. सगळे परिक्रमावासी थांबले नगरमध्ये यार. नगरमध्ये यार या बाबाजींनी चहा आणून दिलाय. नगरमध्ये यार तात्या नगरमध्ये यार चाय प्रसादी घेणार आणि पुढे निघणार आहे नगरमध्ये यार. नगरमध्ये यार पिपरेतून निघालोय. पुलाचं काम चालू आहे त्यामुळे थोडं खालून यावं लागलं. सगळे परिक्रमा अशी परत एकदा सोबत. संभाजीनगरचे बाबा गेले शाळेला पुढं सोडून निघून. नगरमध्ये यार बाबा गेले पुढे निघून. पण एक गडबड झाली. संभाजीनगरचे बाबा आहे त्यांची मैयाची जी बॅग आहे तिच्यात मैया असते नाही. मैया बॅग येते का तर एक छोटीशी बॅग राहिली. मैया आहे त्यांच्या सोबत आहे. मोबाईल वगैरे असलेली बॅग राहिली. आता थोडी गंमत करायची ठरली आहे. आता मोबाईल पडले त्याच्यात सायलेंट करून ठेवून दिले. आज बाबांचा सत्कार पण झाला रस्त्यात शाल श्रीफळ देऊन. त्यामुळे भांगराची शाल आहे आणि आता ते पुढे चालतंय त्यांच्या लक्षात नाही. आता बघू कधी लक्षात येईल त्यावेळेस आपण त्यांना सांगू. नगरमध्ये यार नगरमध्ये यार पिपरिया गावात सगळ्यांना बिस्किट पुढे दिलं जात आहे या बाबाजींतर्फे. नगरमध्ये यार नगरमध्ये यार नगरमध्ये यार नगरमध्ये राव नगरमध्ये यार परत एकदा चहा घ्यावा लागतोय. या बाबाजींनी सगळ्यांना चहा पाजण्यासाठी थांबवलंय. नगरमध्ये यार नगरमध्ये यार नगरमध्ये यार नगरमध्ये यार पळशाच्या भट्टीवर चहा बनवला जातो त्यामुळे चहाची रंगत वाढते. चहाचे पातेले बघा किती मोठाले. एक पातेले एक पातेले. नगरमध्ये यार नगरमध्ये यार गावातून काही बाहेर निकता येईना. भैया गांव से बाहर नहीं निकल पा रहे. ये हो गए कि लगे दूसरा चाय पीना पड़ रहा है. गावातून बाहेर निघणं मुश्किल झालंय. परत एकदा चहा. नगरमध्ये यार ये बाबा जी हमें वहां तक लेने को आए थे रास्ते के वो पार में कि कोई निकल न जाए. आणि चहाची इथं अशीच पद्धत आहे. भट्टीवर चहा बनतो आणि चहा बरोबर बिस्किट पण आले. नगरमध्ये यार सगळ्यांना बिस्किट देऊन चहा देणार आहे. नगरमध्ये यार जय श्रीराम. नगरमध्ये नगरमध्ये बजरंग बली. नगरमध्ये यार बाबाजींनी गजब स्टाईलने थांबवलं सगळ्यांना. बाकीचे मागे बाबा रस्त्याला डायरेक्ट दोन्ही हात आडवे करून उभे होते. नगरमध्ये यार बाबा नगरमध्ये यार बाबाजींनी चहा पिण्यासाठी थांबवलं. बाबाजींचं चहाचं दुकान आहे ते नगरमध्ये यार नगरमध्ये यार. आता या बाबांच्या तोंडून आपण काय ऐकणार आहे. ऐकून सगळे तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. नगरमध्ये यार नगरमध्ये यार हार बताइए. मैया के घाटों की प्रबंध कर रहा हूँ. रामेश्वर पटेल भोंकेड़ी रानी पिपरिया के यहाँ 12 साल हो गई सेवा करते. नरबदेहर ओमकार जी मोटक का खेड़ी हाट बगल मेरे जात गऊ मोक्खल घाट ब्रह्मगांव गोकल गांव अंजल खेतिया प्रकाशा अक्कल कुआ डेढ़ के पास राजपीपला गोरा तपेवर भूमि इंदेश्वर कार्तिक मुनि हनुमान टेकरी सुखदेव मंदिर झगड़िया मणि गुमान देव बलबला कुंड हरसोर हनुमान टेकरी कोटेश्वर काटपुर बिमलेश्वर बाबागल मीठी तलाई सतुआ गांव सुगा गांव पांचमुखी हनुमान जी मोनी आश्रम नीलकंठे आश्रम पुनीत आश्रम नालेश्वर आश्रम अनसुई आश्रम डब्बो छोटो प्रकारी बावड़ी माड़ो धार इंदौर भोपाल बुधनी बाबागल जबलपुर ग्वाली घाट ग्वालियर पूर्व मंडला जलारंगा ढिंडोरी जलारंगा अनूपपुर जिला
मैया बगिया मैया बगिया सब जड़ी बूटी मिलती है। आश्रम आए, स्वर्ण भद्र आए, सब मूर्ति मंदिर में आए, रामकुंड आए, कभी चौथा आए, करंजी आए, ढिंडोरी आए, देवगांव आए, बिलगांव आए, नामनगर किला आए, महाराजपुर आए, झोंतेश्वर आए, झोंतेश्वर से गुड़गांव आए, गुड़गांव नरसिंहपुर आए, नरसिंह करेली आए, करेली गढ़वारा, गढ़वास बनकड़ी आए, बनकड़ी पिपरिया आए, और जहाँ रानी पिपरिया हम बैठे नरबदेहर, जहाँ 100 बरस वाक परस है मेरी जब आवैया नर्मदापुरम है। नीचे जाओ तो कोकसर हटगरिया है, आंवली हाट नगांव गोंदगांव बेलाड़िया है, हंडिया है, जहाँ से ओमकार जी 309 किलोमीटर है नरबदेहर। आणि सगळ्यांना ऐकून इतकं भारी वाटलेलं आहे। आणि जेवढी परिक्रमा आपल्याला 3 महिने लागले, एका मिनिटात त्यांनी सगळी सांगितली। आपण काल कुठं थांबलो होतो हे आठवायला जरा वेळ लागतो आणि 8 दिवसापूर्वी कुठं थांबलो होतो हे आपण सांगू शकत नाही। बाबांनी एका मिनिटात सगळं सांगितलं। आज पिपरियामध्ये संभाजीनगरच्या बाबांची बॅग राहून गेली होती छोटी, आणि आज आत्ता इतक्यात हे आपले गाडे बाबा आहे यांची छोटी बॅग राहून गेली ती। नेमकी मैया आहे त्याच्यात, त्याच्यामुळे ते लगेच लक्षात आलं। नरमध्ये यार मैया राहिली म्हणजे अटॅक आल्यासारखं आहे। मैया राहून गेली का एक ठोका चुकतो शरीरातला। नरमध्ये यार, नरमध्ये यार परत एकदा चहासाठी थांबले। आज खूप चहा झाले। आग्रह इतका असतो, श्री कान्हाजी रेस्टॉरंट एवं भोजनालय, चहा नाश्ते चालू आहे, दिवसभर नसते। नरमध्ये हर श्याम राधे श्याम राधे श्याम राम श्याम, सीताराम 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 सीताराम, सीताराम सीताराम सीताराम, राधे श्याम राधे श्याम राम श्याम, राधे श्याम राधे श्याम राधे श्याम। नमः पार्वती पते हर 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 महादेव शंभो। अन्नपूर्णा नर्मदे हर, अन्नपूर्णा माता की जय। नर्मदे हर। ये पूरम सिंह जी है, इनके यहाँ पे भोजन प्रसादी पाए हमने। बहुत स्वादिष्ट भोजन प्रसादी था, बहुत आनंद आया। सभी परिक्रमावासी बहुत खुश दिखाई दे रहे, और मैया ने बहुत आग्रह करके सबको खाना खिलाया, बहुत आनंद आया। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे यार। जेवण करून निघालो, त्याच्यानंतर लगेच समोसा आणि कचोरी देत आहे, खायला कोणीच तयार नाही। बाबाजी खाके निकले अभी, तर कोणीच खायला तयार नाही, सगळे लांब उभे, एकदम लांब, म्हणजे कोणी जवळ यायला तयार नाही। नर्मदे यार, नर्मदे यार। नाही म्हणत म्हणत असताना बी एक एक कचोरी खावा लागली, सोबतीला चहा घ्यावा लागला। आग्रह काय मोडता येईना। नर्मदे यार, आणि देण्याचा भाव पण अतिशय सुंदर। नर्मदे यार, नर्मदे यार। हायवेने चालतोय आपण, आणि सगळे एकदा विसावले, थोडं ऊनाचा तडाखा वाढलाय, त्याच्यामुळे संभाजीनगरवाले संभाजीनगरला पोहोचले काय माहिती। झोपले काय तात्या, उठा। हा उठले उठले। आणि कोणाचं काय काम चालू आहे, तर कोणाचं काय चालू आहे, कोणाचं पाणी पाणी प्यायचंय। आता समोरच घर आहे, बघू पाणी भेटतंय का यायला। नर्मदे हर, नर्मदे यार। हे पान स्टॉल आहे, न्यू कांचन पान भंडार सुहागपूर। या बाबाजींनी वेगळंच आपल्याला बालभोग दिलाय, तुम्हाला दाखवतो आता। फलाहार आहे, पपई, केळी, चिक्की, सफरचंद, आणि इतका आग्रह होता का कोणी मोडू नाही शकलं। बहुत निघाले पुढे, एकदम टाईट झालं का आज। हा, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। या मैयांनी
केळीची फणी देत होते. हे बाबाजी भोजन प्रसादीसाठी बोलत आहे. हा रे. मा नर्मदा पुराण कथा सुहागपूर येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे. हे बाबाजींनी आग्रह केलाय. तर जागा नाही पोटात अजिबात. नर्मदे यार, नर्मदे यार. आता एवढं खाल्ल्यानंतर आता इथं जेवण थोडीच जाणार आहे आपल्याला. पण आता या बाबाजी तिथपर्यंत आले अनवाणी पायाने आणि नाही मानवलं नाही आपल्याला बी. आता जागा अजिबात नाही पोटात, पण थोडस आग्रह खातर थोडस खाऊन घेऊ. नर्मदे हर, नर्मदे हर. आपलं सौभाग्य असं की संगीतमय मा नर्मदा पुराण कथा होती आणि त्याचं महाप्रसादाचं भाग्य आपल्याला लाभलं. याच्यातच आपलं समाधान आहे. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. नर्मदा पुराण गाथा. आणि बऱ्याच दिवसांनी मैयाचं दर्शन झालं. खूप भारी वाटलं. महाप्रसाद ग्रहण केला. पुढे निघतोय. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. बाबाजींनी कथा सांगितली. नर्मदा महापुराण दर्शन झाले. आता आपण चाललोय आश्रमावर. नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. श्री भिलटदेव आश्रम स्थानधारी आहे मलखान बाबाजी सेंट पब्लिक स्कूल. त्याच्या शेजारीचे तिथून जायला रस्ता आहे गॅरेजच्या जवळून. नर्मदे हर. बाबाजी पुढे चालले. नर्मदे हर. भिलटदेव आश्रम जी सोहागपूर. सोहागपूर. हे बाबाजी इथे सेवा देतात आणि भोजन प्रसादीचं व्यवस्था चालू झाली. आपण तर आलोय भोजन प्रसादी करून, पण बाकीचे परिक्रमावासी आहे. बाबाजींनी पण भंडाऱ्यात भोजन प्रसादी केली, पण परिक्रमावासींचं काय म्हणून भोजन प्रसादीची तयारी चालू आहे. आणि बाबाजींना भेटून एकदम भारी वाटलं. दिलखुश माणूस एकदम. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. वांग्या बटाट्याची भाजी आहे आजचा बेत. आपले तर जेवण झाले बाबाच्या नामचे. आता बाकीच्या परिक्रमावासींसाठी कांदा मिरची टमाटर हे कापून दिले. आणि आता हे बाबाजी अभी सब्जी बना देना आप. जी हाँ, सब्जी और रोटी. जी नर्मदे हर, नर्मदे हर.